अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातल्या बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे। याचा परिणाम सोमवारी भारतातल्या मार्केटवरही दिसला। या निर्णयामुळे भारतातला शेअर बाजार कोसळला तर सेन्सेक्स जवळपास 2300 आणि निफ्टी 800 अंकांनी पडला। टॅरिफच्या या सगळ्या गोंधळलेल्या पार्श्वभूमीवर बुधवारी 9 एप्रिलला आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक झाली। या बैठकीतून काहीतरी चांगला निर्णय येईल अशी आशा इन्व्हेस्टर्सना होती। सध्याच्या बाजाराची स्थिती बघता आरबीआय रेपो रेट कमी करेल अशाही चर्चा होत्या। आरबीआयने गेल्या 5 वर्षात रेपो रेट कमी केले नव्हते। 2023 पासून यात सातत्याने वाढ होत होती। यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर बुधवारच्या बैठकीत आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। या बैठकीत आरबीआयने आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले, बैठकीत जीडीपी वाढीच्या संदर्भात काय सांगण्यात आलंय, तसंच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मध्यमवर्गीयांना कसा फायदा होऊ शकतो, या सगळ्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी आपण आरबीआयच्या 9 एप्रिलला झालेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले ते पाहूयात। आरबीआयच्या बैठकीत घेण्यात आलेला पहिला महत्त्वाचा निर्णय रेपो रेटच्या संदर्भातला आहे। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचं जाहीर केलं। त्यामुळे आता रेपो रेट 6.25% 6% झालाय। याआधी फेब्रुवारीमध्ये आरबीआयने रेपो रेट 6.50% 6.25% इतका केला होता। आता आपण रेपो रेट आणि बेसिस पॉइंट नेमकी काय असतात ते थोडक्यात समजून घेऊ। ज्याप्रमाणे आपण बँकांकडून कर्ज घेतो त्याचप्रमाणे बँकाही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरबीआय कडून कर्ज घेत असतात। आरबीआय या बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो रेट असं म्हणतात। आता बेसिस पॉइंट म्हणजे काय, तर एक बेसिस पॉइंट म्हणजे 1% 100वा हिस्सा। थोडक्यात सांगायचं झालं तर एक बेसिस पॉइंट म्हणजे 0.01%। आता आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली म्हणजे काय, तर आरबीआयच्या व्याज दरात 1/4 इतकी कपात होईल। ज्यामुळे समजा तुमचा व्याज दर आधी 7.50% असेल तर तो 25 बेसिस पॉइंट्सची कपात झाल्यावर 7.25% इतका होईल। आता रेपो रेट कमी झाला तर त्याचा सामान्य लोकांना काय फायदा होईल हे समजून घेऊया। रेपो रेट जास्त असेल तर बँकांना कर्ज घेणं महाग पडतं। बँकांचा बहुतेक पैसा हा आरबीआय कडून घेतलेला कर्ज फेडण्यातच जातो। यामुळे बँकांकडे शिल्लक राहणारा पैसा कमी होतो। परिणामी बँका ग्राहकांना जास्त कर्ज देऊ शकत नाहीत। यामुळे बँका त्यांचा व्याजदर वाढवतात। पण जेव्हा रेपो रेट कमी असतो तेव्हा बँकांकडे जास्त पैसा उरतो, तेव्हा बँका आपले ग्राहक वाढवण्यासाठी व्याजदर कमी ठेवतात। याचा थेट परिणाम लोक भरत असलेल्या कर्जाच्या हप्त्यांवर होतो। व्याजदर कमी झाल्यामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन यांचे ईएमआय कमी होतात। याचा परिणाम म्हणजे लोकांचा कर्ज आणि त्याचे हप्ते फेडण्यात जो जास्तीचा पैसा जायचा त्याचा भार आता हलका होऊ शकतो। त्यामुळे इतर ठिकाणी खर्च करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार याआधी फेब्रुवारीमध्ये जेव्हा आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली होती तेव्हा एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केली होती। मात्र अजूनही काही बँका व्याजदर कमी करण्यात मागे पुढे पाहत होत्या। पण आता आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेट कमी केल्याने या बँकांवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढू शकतो। अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवणं आणि बाजारातली मागणी वाढवणं गरजेचं असतं। त्यामुळे आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचा लोकांना प्रत्यक्ष फायदा तर होईलच, शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होईल। आरबीआयच्या बैठकीतला दुसरा निर्णय जीडीपी वाढीच्या संदर्भातला आहे। आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावर्षीच्या जीडीपी वाढीच्या दरात 20 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे आता आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 6.5% एवढा असेल। याआधी आरबीआयने जीडीपी ग्रोथ रेट हा 6.7% असेल असा अंदाज व्यक्त केला होता। सध्या अमेरिकेने भारतावर लावलेल्या 26% टॅरिफमुळे बाजारात अनिश्चितता आहे। त्यामुळे मॉनिटरी पॉलिसी ठरवणं आव्हानात्मक आहे। अशा परिस्थितीत आरबीआयने महागाईवर लक्ष ठेवत आर्थिक वाढ करण्याचं धोरण स्वीकारलंय असं मल्होत्रा यांनी सांगितलं। महागाईच्या दराविषयी बोलताना ते म्हणाले की महागाईचा दर हा कमी झालाय। जानेवारी महिन्यात महागाईचा दर 4.26% होता, जो फेब्रुवारी महिन्यात 3.61% झालाय। यावेळचा रब्बी हंगाम चांगला गेल्यानं अन्नधान्याच्या किमती देखील कमी झाल्यात। फेब्रुवारी महिन्यात आरबीआयची जी बैठक झाली होती त्या बैठकीत या आर्थिक वर्षात महागाईचा दर 4.2% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। पण बुधवारच्या बैठकीत हा महागाईचा दर 4% राहील असा अंदाज आहे असं मल्होत्रा म्हणाले।
या व्यतिरिक्त बैठकीत येत्या काळात आरबीआयची भूमिका न्यूट्रल नाही तर अकोमोडेटिव्ह असेल असं सांगण्यात आलंय. आता अकोमोडेटिव्ह भूमिका म्हणजे येत्या काळात जागतिक बाजार आणि महागाईचा विचार करता रेटमध्ये कपात होऊ शकते. म्हणजेच जागतिक बाजारात होणारे बदल लक्षात घेऊन आरबीआय वेळोवेळी धोरणांमध्ये बदल करेल असं सांगण्यात आलंय. थोडक्यात काय तर आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीत जे निर्णय जाहीर झाले त्यावरून रेपो रेट कमी झाला. यामुळे महागाई कमी होईल पण जीडीपी ग्रोथही मंदावेल असा निष्कर्ष काढला जातोय. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर शेअर मार्केटमध्ये जी खळबळ माजली होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मध्यमवर्गीयांना आणि इन्व्हेस्टर्सना दिलासा देणारा ठरू शकतो असंही सांगण्यात येतंय. मुळात अर्थव्यवस्थेसाठी केवळ आरबीआय धोरणच नाही तर सरकारचे निर्णय, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होत राहणं, लोकांना खर्च करण्याची आणि गुंतवणुकीची शिस्त लावणं हे घटकही महत्त्वाचे असतात. पण टॅरिफमुळे या सगळ्याच घटकांवर परिणाम होतोय. पण यावर एक उपाय म्हणून आरबीआयनं ही मॉनिटरी पॉलिसी जाहीर करण्याचं बोललं जातंय. या मॉनिटरी पॉलिसीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.